सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. या स्मारकाची दुरावस्था झालेली होती, त्याबाबत छावा क्रांतीवीर सेनेनं आवाज उठवलेला होता. स्मारकाची तातडीनं दुरुस्ती करण्यात यावी, सुशोभीकरण करण्यात यावे, यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आलेली होती. दरम्यान प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आज या स्मारकाचा पूजन आणि दुग्धाभिषेक सोहळा संपन्न झाला. प्रेमासाई महाराज, त्याचबरोबर आमदार देवयानी फरांदे, छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर, महेश हिरे, सुनील बागुल, दशरथ पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा आज संपन्न झालेला आहे. आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसाच्या लढ्याला यश आलं. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावं, ते ह्या चौकातून इकडच्या चौकात आणावं, त्याचं सुशोभीकरण करावं आणि संभाजी महाराजांचे विचाराचार या नाशिककरांना दर्शनाच्या माध्यमातून मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्याला आमचं यश आलं. नाशिक महानगरपालिकेनेही या स्मारकासाठी चांगली मदत केली असल्यामुळं त्यांचेही मी मनस्वी आभार मानतो. आणि आजचं हे स्मारक दुग्धाभिषेक सोहळा हा संभाजी महाराजांना अर्पण करून या सोहळ्यासाठी छत्तीसगडचे आमचे गुरुवर्य श्री श्री डॉक्टर प्रेमासाई महाराज, आमचे आदरणीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल, माजी महापौर दशरथ आप्पा पाटील, श्रीमाताई महेश हिरे, आमदार देवयानीताई फरांदे, डी.जी. सूर्यवंशी, आमच्या छत्रपती घराण्याच्या पवार ताई, या सगळ्यांचीच, सुरेश नाना पवार असतील, या सगळ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी सुद्धा या स्मारकासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. आजच छावावीर क्रांती सेनेच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्याचं पूजन आणि सोहळा आत्ताच पार पडला. माझ्या मताने छत्रपती संभाजीराजांबद्दलचा इतिहास हा आता नाशिककर काय ह्या देशातील प्रत्येक माणसाला माहीत झालेला आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या महाराष्ट्राला मुक्त केलं आणि आज आपण जे सर्वजण जे स्वतंत्रपणे जगतोय त्यांचं कारणच माननीय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून राजे छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास. आणि आज त्या पुतळ्याचं दुधाचा अभिषेक करून छावा संघटनेने आज अभिषेक केला आहे. यानंतरही या ठिकाणी अजून मोठ्या पद्धतीचा पुतळा बनवण्याचं काम छावाच्या माध्यमातून होणार आहे. मी छावा संघटनेला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज छावा क्रांतिवीर सेना की तरफ से छत्रपति संभाजी महाराज के स्मारक का
जो ये नींव रखी गई है स्मारक की दुधाभिषेक के लिए मैं छत्तीसगढ़ से यहाँ पधारा हूँ और बहुत ही अच्छा नेक कार्य है। देखिए, छत्रपति संभाजी महाराज जो है धर्मवीर तो थे, एक योद्धा भी थे, लेकिन उसके साथ साथ वो हमारी विचारधारा है और विचारधारा को जो है हमें जीवित रखना है, तभी हमारा सनातन धर्म जो है सुरक्षित रहेगा। और इसके लिए जो है ये कार्य किए हैं, इनके लिए मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और चाहता हूँ कि भविष्य में भी ऐसे ही धार्मिक कार्यों में ये आगे बढ़े, हिंदुत्व को आगे लेकर चले और छत्रपति संभाजी महाराज के और भी स्मारक जो है नाशिक में बनाए जाए, बस मेरी यही कामना है। दरम्यान या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रेमासाई महाराज, त्याचबरोबर सुनील बागुल आणि करण गायकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. बाईट तिघेजण. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे पूजन आणि दुग्धाभिषेक सोहळ्याप्रसंगी शिवाजी मोरे, नवनाथ शिंदे, संगीता सूर्यवंशी, शिवा तेलंग, किरण डोके, किरण वाघ, अमोल शिंदे, गिरीश आहेर, प्रवीण पाटील, अबा पाटील, सुभाष गायकर, योगेश पाटील, आशिष हिरे, योगेश गांगुडे, सविता वाघ तसेच सर्व आघाडीचे जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, तालुका प्रमुख आणि सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांची खास उपस्थिती होती. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.